द जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। प्लास्टिक राष्ट्रध्वजाचा वापर करू नये, जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी आवश्यक त्या उपाययोजना करून दक्षता घ्यावी। राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही यासाठी जनतेने देखील आवश्यक काळजी घ्यावी। जाणीवपूर्वक राष्ट्रध्वजाचा कोणी अपमान करण्याचा प्रयत्न केल्यास राष्ट्रीय अवमान प्रतिबंध कायदा 1971 अन्वये कारवाई होणार। जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांचा इशारा। संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही द जनशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। राष्ट्रध्वजाचा मान राखणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य असून राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा व राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये यासाठी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांचा वापर करू नये असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी केले। राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वज संहितेच्या कलम 1.2 ते 1.5 मध्ये राष्ट्रध्वजाच्या उचित वापराबाबत तरतूद केली आहे। याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व आस्थापनांनी आवश्यक त्या उपाययोजना करून दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले। तसंच राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही यासाठी जनतेने देखील आवश्यक काळजी घ्यावी असंही आवाहन करण्यात आले। राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा। जाणीवपूर्वक राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याचा प्रयत्न केल्यास राष्ट्रीय अवमान प्रतिबंध कायदा 1971 अन्वये कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी यांनी दिलाय।